हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मंजिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर गेले 2 दिवस फायनली पावसाने मुंबईत हजेरी लावलेली आहे. सकाळ सकाळी पहाटे 6:30 ते 7:30 पावणे 8पर्यंत अशी दमदार हजेरी पाऊस लावून जातो आहे. सध्या तरी मस्त वाटलं. सकाळ सकाळचा हा व्ह्यू बघा, तुमच्यावरही शेअर केला आहे. सुंदर पावसाचा तुम्ही पण मस्त आनंद घ्या. खूप आल्हाददायक वातावरण तयार झालं होतं मस्त पावसाने. सुंदर मातीचा वासही येत होता. आणि 2 तासाने बघा, पाऊस झाल्याचं चिन्ह पण नाही. कडकडीत मस्त ऊन पडलं होतं. हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे मंडळी? प्राजक्ता मंजिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळीच मी तुम्हाला दाखवलं ना ऊन पावसाचा कसा खेळ चालू आहे. सकाळी एकदम मुसळधार पाऊस, थोड्याने पुन्हा ऊन. तर तसंच आपल्या आयुष्याचं पण आहे. ऊन पावसाचे हे खेळ आयुष्यभर आपल्याला चालूच असतात. आपल्यावर वेगवेगळ्या तऱ्हेचे आनंदाचे क्षण पण येतात, संकटं पण तेवढीच आपल्यावर येतात. पण या सगळ्या अवघड क्षणांमध्ये आणि आनंदी क्षणांमध्ये सुद्धा आपल्यावर सतत आपलं छत्र धरून कोण उभं असतं तर ते आपले पॅरेंट्स, आपले आईवडील. कालच आपण पॅरेंट्स डे साजरा केला. ही कन्सेप्ट कुठून आली मला माहीत नाही, विदेशातलीच असेल आता अर्थातच. कारण आपल्या भारतात असा पॅरेंट्स डे वगैरे करणं मला नाही वाटत ही इथली पद्धत असेल. कारण आपल्याकडे ही पिढीजात आपण सगळे एकत्र फॅमिलीत राहतो. तिकडचे लोक वेगळे राहतात. पॅरेंट्स डे म्हणून त्यांचा खास स्पेशल डे असू शकतो. आपल्यासाठी तर हा रोजचाच पॅरेंट्स डे असतो. आणि कालच आपण तो पॅरेंट्स डे साजरा केला. तर मला काही खास गोड माझ्या आठवणी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. तेव्हा माझं यूट्यूब चॅनल मी काढेल असं मला वाटलं पण नव्हतं स्वप्नात. 3-4 वर्षापूर्वीच आईबाबा असेच माझ्याकडे तेव्हा आले होते. म्हणजे येऊन जाऊन ते असतात कायम इकडे. त्यांची काही मेडिकल ट्रीटमेंट असो किंवा काही चेंज म्हणून ते येतात. तर 3-4 वर्षापूर्वी आईबाबांनी त्यांच्या वयाचे माइलस्टोन माझ्या इथे नेमके पूर्ण केले. मुंबईलाच नेमके ते होते. आईने 70 वर्ष पूर्ण केली आणि बाबांची 75 पूर्ण झाली. तर आमच्या पूर्ण फॅमिलीला कसं कुठलाही सोहळा असा जंगी साजरा करायला एवढी आवड नाही आहे की हॉटेलमध्ये जा, AC हॉल बुक करा आणि बाहेर जेवा वगैरे. हे आम्हाला एवढं कोणालाच आवड नाही आहे. पण आम्हाला जमेल तसं आम्ही घरगुती याचा सोहळा केला छान. आणि मला इतकं सांगायला आनंद होतो की ते नेमके त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला ते मुंबईला होते. त्यामुळे मला करता आलं वाढदिवस. आणि मला फोटोग्राफीची आवड भरपूर ना, तर त्यावेळेला पण मी फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवले होते. तर आत्ता मी तुमच्याबरोबर ते शेअर करते. जुने क्षण आहेत 3-4 वर्षापूर्वीचे, पण तुम्ही नक्की त्याचा आनंद घ्या. आणि मला पण तुमच्याबरोबर शेअर करायला खूप मनापासून आनंद होईल. तर आईचा आणि बाबांचा वाढदिवस आम्ही खूप छान पद्धतीने साजरा केला होता. 6 नोव्हेंबर हा बाबांचा वाढदिवस. त्या दिवशी त्यांनी 75रीत पदार्पण केले होते. आणि दिवाळीत वाढदिवस आल्यामुळे आणखीनच चेरी ऑन द केक.
आणि दिवाळीत बाबांचा दरवर्षी वाढदिवस होतो. यावेळेला भाऊबीजेच्या दिवशी बाबांचा वाढदिवस आला होता. बाबांना आम्ही काहीच सांगितलं नव्हतं, एकदम सरप्राईज दिलं. मस्त ते जब्बा वगैरे घालून तुम्ही फक्त या म्हटलं. ते सगळे दिवे वगैरे पाहून त्यांना इतकं आश्चर्य वाटलं होतं की बापरे, कधी तुम्ही सगळं हे केलं म्हणून. पण खूप मनातून खुश पण झाले होते. खूप खूप त्यांनी आनंद घेतला त्या दिवशी, खूप खुश होते सगळे आणि हौसेने करून पण घेतले. एरवी ते नको नको करतात, पण आमचा उत्साह पाहून त्यांनाही उत्साह आला आणि सगळं मस्त त्यांनी करून घेतली हौस सगळी. केक कापू दिला, सगळं औक्षण केल्यावर तर इतके मनापासून खुश झाले. आणि दिव्यांची आयडिया त्यांना खूपच आवडली, मनापासून भावली. त्यांच्या चेहऱ्यावरच ते समाधान दिसत होतं. त्यामुळे आम्हाला पण मनातून प्रचंड आनंद झाला आणि एवढी सगळी मेहनत करण्याचं चीज झालं असं वाटलं. आणि दिवाळीचा आनंदही त्यामुळे द्विगुणित झाला आमचा. हे मस्त पैठण्या वगैरे घालून आम्ही छान दिवाळी साजरी केली. हा पाडव्याचे फोटो आहेत हे सगळे. ती दिवाळी आमच्यासाठी फार स्पेशल ठरली. बाबांची 75 प्लस दिवाळी डबल धमाका होता आमच्यासाठी. खूप खुश होतो आम्ही सगळे. रांगोळी असो, डेकोरेशन असो, सगळे दिवे तयार करण्यात निधीचं पण एकदम ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं. सगळ्या याच्यामध्ये ती पण उत्साहाने तेवढीच मला साथ देते, त्यामुळे मी हे सगळं करू शकते. मस्त आनंदात दिवाळी साजरी केली तेव्हा आम्ही. त्या दिव्यांच्या प्रकाशाने ना देवघर पण इतकं उजळून निघालं होतं की इथे बसून फोटो काढण्याचा आमचा मोह आवरत नव्हता. खूप खूप सुंदर घर सगळं उजळून निघालं होतं आणि आमची दिवाळी आणि आमचं मनही उजळून निघालं होतं. आईचा वाढदिवस असतो 23 जानेवारीला, तर त्या दिवशी संध्याकाळी ही अशी आमची जय्यत तयारी सुरू होती. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Aji. Happy birthday to you. आईला पण आम्ही असंच सरप्राईज दिलं होतं. गुपचूप तिच्यासाठी साडी आणून ठेवली होती. तिला बाहेर पाठवलं होतं आणि आम्ही मस्त 70 दिवे तयार केले. मग निधी म्हणाली आपण पण मस्त सगळ्या साड्या नेसूया छान वेगवेगळ्या. तर मग आम्ही पण काठपदराच्या छान साड्या नेसून तयार झालो. गजरे बिजरे घालून छान नटून तयार झालो आणि मस्त आजीचा वाढदिवस साजरा केला निधीने. ही सगळी कन्सेप्ट तिचीच होती. आपण छान मस्त रेडी त्या महाराष्ट्रीयन लुक करूया म्हणून सगळ्यांनी. तिने इनिशिएट घेतल्यावर मग काय आणखीनच उत्साह यायचा आम्हाला सगळ्यांना. आणि थंडीचे दिवस होते, इतकं छान वातावरण होतं बाहेरही मस्त. मुंबईत काय गुलाबी थंडी पडत नाही, पण जानेवारी महिन्यात खूप प्लीझंट ॲटमॉस्फिअर असतं, त्यामुळे आणखीनच मजा आली. आईलाही खूप समाधान वाटलं. ते दिव्यांनी औक्षण केल्यावर एकदम तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना.
खूप छान वाटलं तिला हे. छान असा स्पेशल केक बनवून आणला होता आईच्या आवडत्या फ्लेवरचा. दिव्यांच्या तेजामध्येच आईचा चेहराही छान उजळून निघाला होता. पहा देवघर किती सुंदर दिसते ना. आणि हे खजुराचे दिवे पण आम्ही बनवून घेतले होते, म्हणजे मागवले होते रेडीमेड. त्याने पण आईला छान औक्षण केलं साडी बदलून परत एकदा. आणि मग ते खजुराचे दिवे आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त गट्टम केले. आणि आईला शुभेच्छाला जे जे कोण होते त्यांना पण ते वाटले. सगळ्यांना ही कन्सेप्ट खूप आवडली. पौष्टिक असतात ते. साजूक तुपात बनवलेले खजुराचे दिवे बनवून घेतले होते. सो मंडळी, बघितलं ना व्हिडिओ आणि फोटो कसे वाटले तुम्हाला? काही आपल्या पॅरेंट्सची काही अपेक्षा नसते हो. त्यांना फक्त एवढा आनंद होतो की मुलं आपल्याला आठवणीत ठेवत आहे आणि आनंदाने आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यांना आपण नेहमी गृहीत धरतो बालकांना, पण तसं करू नका. त्यांच्याकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे कायम. विकतचे दिवे आणण्यापेक्षा ना आपण घरी दिवे केले तर आणखी आनंद मिळतो. अर्थात आपल्याकडे तेवढा वेळ पाहिजे. तर आपण दिवाळीला कसं अभ्यंग स्नान करतो तेव्हा कणकेच्या दिव्याने औक्षण करतो, तसेच आम्ही केले. आपलं कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यात जरा हळद टाकली आणि ते किंचितसं मीठ टाकून ते मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे दिवे केले होते हाताने. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगाल तर मी कसे दिवे बनवायचे याचा डेमो पण तुम्हाला दाखवेल व्हिडिओ काढून. तसे आम्ही आईच्या वाढदिवसाला 70 आणि बाबांच्या वाढदिवसाला 75 दिवे केले होते. आणि आपल्या नेहमीच्या वाती असतात ना, त्या हाफ कट करून अशा 2-2 वाती प्रत्येकात लावल्या आणि त्यात तिळाचं तेल टाकून ते छान पेटवल्या होत्या. आणि नंतर मग तरी हे करण्यात आम्हाला 1-1.5 तास लागलाच. ऑफकोर्स तेवढा वेळ लागतोच. आम्ही साधारण 3:30ला दुपारी जेवल्यावर थोडा आराम केला. 3:30ला ती पीठ मळलं आणि करेपर्यंत 5 वाजले होते. त्यानंतर मग आम्ही आमची तयारी करायला घेतली होती. पण एक मजा वाटली की स्वतःच्या हाताने दिवे करून ओवाळायचे. आणि आईच्या वाढदिवसाला आणखी एक मला असं छान कळलं होतं की खजुराचे दिवे पण असे रेडीमेड करून मिळतात. तर मी घरीच हाताने तर मी बनवलेच 70 दिवे आपले कणकेचे, प्लस मी खजुराचे आणि त्याच्यामध्ये असे काजू ठेवलेले असे रेडीमेड दिवे पण पुण्याहून मागवले होते. तर त्या वहिनींनी पण मला वेळेवर डिलेवरी दिली आणि ते दिवे ठेवून मध्यभागी चांदीचा दिवा ठेवला आणि त्याने पण औक्षण केलं आणि 70 दिव्यांनी पण केलं. काय आपली हौस आहे, आपण जेवढं करू तेवढं कमी आहे. आणि छान दोघांनाही नवीन कपडे वगैरे घेतले आणि मंदिरात सकाळी आम्ही जाऊन आलो. अगदी घरगुती कसा करायचा असं मी जस्ट तुम्हाला कन्सेप्ट सांगते. तुम्हाला जर करावं असं वाटलं तर सकाळी मस्त त्यांना छान सुगंधी उटण्याने वगैरे छान दोघांना उटणं लावलं, तेल लावलं, दिवाळीसारखं अगदी औक्षण करून. नंतर आंघोळ झाल्यानंतर आम्ही सगळे मंदिरात गेलो. मंदिरात जाऊन आल्यानंतर त्यांच्या आवडीचं गोडाचं जेवण बनवायचं. तर बाबांना खीर खायची होती, त्या दिवशी त्यांच्यासाठी खीर केली. आईला रसगुल्ले गुलाबजाम आवडतात तर ते आणले होते आणि शिरा पण केला होता. त्यांच्या आवडीचे गोड पदार्थ, गोडाधोडाचा स्वयंपाक करायचा, छान तळण करायचं, भजी वगैरे सगळं मस्त त्यांना जे आवडेल तो मेनू ठेवायचा त्या दिवशी. आणि मग संध्याकाळी असे ते दिवे तयार करून त्यांना दिवे लागणीच्या वेळेला परत औक्षण करायचं, छान नवीन कपडे घालायला लावायचे.
नंतर मग आईची मी ओटी भरली होती औक्षण करून. बाबांना पण छान औक्षण केलं, नवीन कपडे घातले आणि नवीन कपडे पण हातात दिले आणि दोघांना छानपैकी औक्षण करून मग आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे केक पण कापला, छान बुके पण आणले होते. असं साध्या सिंपल पद्धतीने वाढदिवस घरी पण खूप मस्त साजरा करता येतो. आजकालची पिढी खूप टेक्नोसावी झाली आहे. इवन आपण पण आपली पिढी पण मागे पडते की काय असं वाटायला लागतं. पण तेच आता माझी निधी आहे, तिला एकदम पेशन्सने सगळं अगदी मला समजून सांगते. आता हा जो व्हिडिओ आपण तयार करतो त्याचं सगळं एडिटिंग, म्युझिक लावणं, कुठे कटिंग करणं, सगळं मला निधीने शिकवलेलं आहे आणि ती खूप पेशंटली शिकवते. त्यामुळे सगळं मी एकटी स्वतः एडिटिंग करते सगळं. तसंच आपल्याला जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपल्याला काय अडायचं तेव्हा आई बाबा कसे आपले पेशंटली अभ्यास घ्यायचे, प्रेमाने समजून सांगायचे, कधीतरीच आपल्याला ओरडा पडायचा. तसंच आता आपली पाळी आहे. आता आपल्या आईवडिलांना हे नवीन जगातले टेक्नॉलॉजीज कळत नाही. मोबाईलचं असो, बँकेचे व्यवहार असो, आता सगळं डिजिटल झालं आहे, तर ते गोंधळतात. तर त्यांच्यावर चिडचिड न करता पेशंटली त्यांना समजून सांगा. त्यांनी जसं आपल्याला हँडल केलं तसं आता आपण त्यांचे पालक बनायचं आहे, त्यांना व्यवस्थित समजून सांगायचं आहे आणि त्यांना थोडासा आपला वेळ द्यायचा आहे. बाकी त्यांना आपण असं सतत गृहीत धरणं योग्य नाही. आणि आजकालनं संवाद पण खूप कमी होत चालले. जो तो घरी येतो, फ्रेश झाला की मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो, तर ते योग्य नाही. आणि पॅरेंट्सला मग एकटं पडल्यासारखं वाटतं. आणि पॅरेंट्सला पण मी सांगते की त्यांनी पण ना प्रवाहाबरोबर राहायला शिकायचं. म्हणजे नव्या जमान्याचं पण सगळं आत्मसात करायचं. आमच्याच वेळेचं चांगलं आणि तुमचं वाईट असं म्हटलं ना की मग मुलं नाराज होतात, त्यांचा मूड जातो आणि मग तुमच्याशी कोणी बोलायला तयार होत नाही आणि मग तुम्ही एकटे पडत जातात. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे माझी आई. ती एकदम टेक्नोसावी आहे. बाबा थोडेसे अजूनही जुन्या काळातले असल्यासारखे करतात, पण आम्ही त्यांना ॲडजस्ट करून घेतो. पण आई आमची एकदम उत्कृष्ट उदाहरण आहे की ती काळाबरोबर चालते, प्रवाहाबरोबर राहते. निधीबरोबर आवडीने तिच्या इंग्लिश गाणे पण ऐकते, इंग्लिश पिक्चर आमच्याबरोबर बघते. तिच्या काळातले पण ती सोडत नाही ना, नवीन जमान्याचं पण ती आवडीने एन्जॉय करते. आज ती इंस्टाग्रामवर तिचं अकाउंट आहे, फेसबुकवर अकाउंट आहे आणि नंतर तिने फेसबुकवर 40-50 वर्षापूर्वीच्या तिच्या मैत्रिणी शोधून काढल्या सगळ्या शाळेतल्या. व्हॉट्सअपवर त्याचा ग्रुप तयार केला आणि आज त्या सगळ्याजणी व्हॉट्सअप ग्रुपवर एकत्र आल्या, त्या केवळ आईच्या इनिशिएटिव्हमुळे. तर असा टेक्नॉलॉजीचा सुंदर वापर करून आपण पण नवीन पिढीबरोबर जेल होऊन जायचं. सगळ्या पॅरेंट्सने पण ताणून धरायचं नाही, थोडंसं ॲडजस्टमेंट करावीच लागते. आणि आता जसं जसं वय होत जातं तसं तसं आपल्याला काय म्हणजे इच्छा असो वा नसो आपल्याला मुलांबरोबर राहायला जावं लागतं. मुलं असो ना किंवा मुली जावई, तर तब्येतीच्या कारणानुसार आपल्याला एकत्र राहावं लागतं. तर थोडंसं ॲडजस्टमेंट करायला लागते. मुलांनी पण करायची आणि पालकांनी पण करायची आणि हे दोन्ही हातात हात घालून असं एकत्र सांगड जमली ना की खरंच इतकी मजा येते ना सगळ्या. आणि आपल्या मुलांनाही बरं वाटतं की घर भरल्यासारखं वाटतं. आणि मोठी माणसं घरात असली ना तर खूप आधार वाटतो. ते भले काही करू शकत नसले तरी त्यांचा प्रेझेन्स खूप महत्त्वाचा वाटतो. काही मोठे डिसिजन असतात, मेडिकली काही इमर्जन्सी येते, पण आपल्या घरात मोठी माणसं आहे याचाच खूप आपल्याला आधार असतो. हा स्वतः मी अनुभव घेतला आहे. बाकी करायचं धावपळ सगळे आपल्यालाच असते, पण घरात आपले आईबाबा आहेत हा विचारच इतका आधार देऊन जातो ना. तर मला या गोष्टीचा खूप अनुभव आला आहे. म्हणून म्हटलं की हे विचार तुमच्याबरोबर शेअर करा की आपल्या पॅरेंट्सला पण तुम्ही सेलिब्रेट करा. नॉट नेसेसरी की त्यांच्या बर्थडेजलाच केलं पाहिजे. डेली पण त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवा, त्यांच्याबरोबर बसा, गप्पा गोष्टी करा, त्यांना त्यांच्या मनात काय ते ओळखून घ्या, त्यांच्या काळाच्या गप्पा गोष्टी करा. ते खूप खुलतात. आपल्या गमती जमती सांगा, तुमच्या ऑफिसमध्ये काय घडलं सांगा, डेली तुम्हाला बाहेरून येताना काय गमती जमती झाला ते सांगा. त्यांच्या आवडीचे आपल्या आवडीचे म्युझिक लावून एकत्र वेळ घालवा. कधीतरी रविवारी आपण घरी असतो, सॅटर्डे संडे छोटीशी फॅमिली पिकनिक करा, आउटिंग करा थोडंसं, किंवा त्यांना नाटकाला एकत्र जा, पिक्चरला एकत्र जा, किंवा काय नाही तर मस्त पावभाजी हे ते सगळ्यांच्या आवडीचा एकत्र मस्त मेनू करायचा. थोडासा वेळ त्यांना स्पेअर करा तुम्ही, बघा ते किती खुश होऊन जातील. किंवा तुम्ही लांब वेगवेगळे राहत असाल तर सॅटर्डे संडे आपल्या पॅरेंट्सला जरूर व्हिजिट करा किंवा त्यांना तुम्हाला तुमच्या घरी बोलवा आणि छान वेळ घालवा. हे आपल्या भारतामध्ये हीच पद्धत आहे आणि आपल्याला ती म्हणजे थांबू द्यायची नाही आहे. फॉरेनसारखं आपल्याला वेगळ्या घरांची अशी संस्कृती इथे होऊ द्यायची नाही. आपल्याला एकत्र फॅमिली पद्धतीच चालू ठेवायची आणि ती खूप उत्कृष्ट आहे आणि ती सगळ्यात बेस्ट आहे जगामध्ये. एकत्र फॅमिलीचा खूप खूप बेनिफिट असतात. तर म्हटलं कालच पॅरेंट्स डे साजरा झाला, त्याच्यावर एक व्लॉग तर डेडिकेटेड झालाच पाहिजे, म्हणून या काही 4 गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केला.
तर कसा वाटला आजचा वेगळ्या विषयावरचा व्लॉग? तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर तुमच्या कॉमेंट्सद्वारे पण माझ्याशी बोलत जा, मला खूप आनंद होईल. तुमचे विचार पण व्यक्त करत जा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन विषयाच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.